नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत तोंडलीची भाजी, तीही वेगळ्या पद्धतीने. ही पद्धत तुम्हाला नक्की आवडेल. मी इथे जी पद्धत वापरली आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तोंडलीची भाजी बनवण्यासाठी मी एका कढईत तेल घेते 2 चमचे. मोहरी, जिरं, थोडं हिंग, कढीपत्ता, कांदा थोडा लाल रंग होईपर्यंत परतून घेऊया. मग यात तोंडली घालूया. मी पाव किलो तोंडली घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळं एकत्र करून थोडी शिजवू देऊया. या पद्धतीने करून बघाल तर खूपच मस्त लागेल भाजी, थोडी वेगळी रोजच्यापेक्षा. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा कशी वाटते म्हणून. पण त्याआधी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तोंडली शिजते तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवूया. थोडं पाणी घालूया म्हणजे भाजी लागणार नाही. वाटपासाठी मी इथे पाववाटी खोबरं घेतलं आहे, ओल्या नारळाचं खोबरं. पाव चमचा जिरं घेतलं आहे. त्यात आपण ॲड करूया एक लसूण आणि एक मिरची. ह्याची आपण एक पेस्ट करून घेऊया मिक्सरला. थोडंसं पाणी घालते. हे अशा प्रकारे वाटण तयार करायचं आहे. आता हे वाटण आपण आपल्या भाजीमध्ये मिक्स करूया. भाजी थोडी शिजली आहे. आता मी यात थोडी हळद ॲड करते. थोडी धनाजिरा पावडर मिक्स करूया. आता हे वाटण आपण त्याच्यात ॲड करूया. चवीनुसार मीठ घालूया. रोजच्यापेक्षा वेगळी, नेहमी मसाल्याचीच करतो. एकदा अशी करून बघा, खूप छान लागेल. तुम्हाला हवं तर यामध्ये शेंगदाण्याचं कूटही घालू शकता तुम्ही, पण मला अशीच आवडते म्हणून मी अशीच केली आहे. अजून थोडी ह्याला एक वाफ देऊया. आपली भाजी मस्त शिजून तयार आहे. मस्त सुगंध येतो भाजीला. मी नक्की ट्राय करा मैत्रिणींनो, खरंच खूप मस्त लागेल. थोडं काही वेगळं असं ट्राय केलं की मजा येते.
आता ह्याच्यावर मी थोडी कोथिंबीर घालते. आपली भाजी इथे तयार आहे बघा. किती मस्त दिसते ना. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.